थोडं पुढे आल्याच्यानंतर तिथे आपल्याला सिकंदर पटेल ग्राउंड दिसतंय, तिथे जायचं बघा. लसूण कसा किलो, तुमचा कसा किलो आहे? 170. ती कसा रुपये किलो? 140. चवळी, जिरा आणि मुगाची डाळ घेतली बस झालं मला, कारण की मला नेता नाही येणार. पुढे आला का आपल्याला इथे हा भांड्यांचं दुकान आहे. नमस्कार मंडळी, तर कांचन ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी आले आहे कुडूसला आणि कुडूसला 15 दिवसाचा उरूस भरतो. तर बघूया तिकडे काय काय भरलेलं आहे ते आणि तिथला भाव काय काय आहे ते बघूया. मला जमलं तर मी तुम्हाला दाखवते. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा लास्ट पर्यंत, मग तुम्हाला समजेल की तिथे काय काय वस्तू आहेत आणि त्याचा भाव काय आहे. तर हा आहे कुडूसचा बस स्टँड. इथून आपल्याला सरळ जायचं आहे इकडे मागे मशिदीच्याकडे. सरळ रस्त्याला इकडनं टर्न घ्यायचा लेफ्टला. तर ही आपल्याला दिसते ती कुडूसची मशीद आहे. तिकडनं आपल्याला डाव्या साईडला टर्न घ्यायचं आहे. ही मशीद आहे आणि इकडनं आपल्याला इकडे जायचं आहे. थोडं पुढे आल्याच्यानंतर तिथे आपल्याला सिकंदर पटेल ग्राउंड दिसतंय, तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिथेच हा कुडूसचा उरूस भरलेला आहे. गेटमध्ये आपण एंट्री करतो ना तेव्हाच आपल्याला इथे वस्तूंचा भाव लिहिलेला आहे आणि प्रत्येक वस्तूचा भाव याच प्रकारे राहणार आहे. सो इथून मी आली तिथूनच दुकानात सुरुवात झालेली आहे. इथून ते तुम्हाला दाखवतेच मी आता की पुढेपर्यंत दुकानं आहेत लागलेली आणि कांदे, लसूण आणि आपल्या घरी जो लागतो सर्व कडधान्य वगैरे ते सगळं इथे आहे. बघा इथे कांदे, इथे काय काय आहे. गरम मसाले, सॉरी. आपण कांद्यांचा भाव वगैरे विचारूया काय आहे, कारण की लहान मोठे कांदे असतात त्याच्यामुळे भाव वेगवेगळे असतात. इकडे पण आहेत बघा. गाड्या पण इथपर्यंत आणतात बघा. लसूण कसा किलो? हा, आणि तो लालवाला 200 रुपये लाल. कांदे 13 रुपये किलो. सगळीकडे तोच भाव आहे का? हा लसूण कसा किलो आहे? हा 150. हा 200. आणि तो वाला 160 आहे. एकटे बाजारात तुमचा कसा किलो आहे? 170. आणि इथे लसूण लसूण 160 आणि पाकळी 150 रुपये किलो. आता या दुकानामध्ये आले मी आणि इथे आपल्याला हळद आहे, अख्खी हळद आहे. ते ही हळद आहे. आपण भाव विचारूया आता त्यांना. हां, तुम्ही कुठून आल्यात? सिन्नरवरून. आणि हा किती दिवस आहे उरूस? किती दिवस भरणार आहे आणि कधीपासून चालू झाला आहे? 6 दिवस झाले. ठीक आहे. हे हळदीचा काय भाव आहे? 240. आणि ही पावडर 200. हे काय? शापू ह्याचा कसा भाव? 220 रुपये किलो. ओवा 220. हे काय? जिरा 280. ही राजूना 240. साबुदाणे 100. 100 रुपये किलो. ही राय पण 100 रुपये किलो. आणि धणे 200. ओके. इकडे काय काय आहे? कडधान्य आहे. आपण कडधान्य बघूया. हे सफेद वाटाणे कसा रुपये किलो? 80 रुपये. 80 रुपये. हिरवे 100. मटकी आहे ना? 120 रुपये. आणि ती चणा डाळ 100. हे 120. 120. मूग डाळ 120. हे काय? बगर आहे, वरळी बगर. हां, ती कसा रुपये किलो? 140. चवळी 120. ती लहान चवळी आहे ना? ती कसा रुपये किलो? ती पण 120. आणि ते सफेद उडीद आहेत. हां, उडीद डाळ 150. ही तुरीची डाळ कसा किलो? 130. मूग 120. तिकडे काय काय? गरम मसाला पण वेगवेगळा भाव आहे का? हो, नाही ते 16च्या वस्तू असं. आणि ठीक आहे. कसा रुपये किलो आहे? 380 रुपये किलो. ठीक आहे, मस्त आहेत. मोठ्या मोठ्या वाट्या आहेत.
उद्या 5 वाजता. तर मी आता जिरा आणि मुगाची डाळ घेतली. बस झालं मला, कारण की मला नेता नाही येणार एवढं वजन थोडं सामान घेतलं. परत येऊ आपण घ्यायला. ते इकडे झाडू खराटे पण आहेत विकायला. इकडे काय चाळणी पण. आणखी दुकानं आलेली नाही वेळ, अजून दुकानं येत आहेत हळू. चालूच ठेवा. काय टोकणे गुल्लू छत्री टोकणी मला. गरम मसाला काय भाव काय मसाल्याचा? 30 रुपये तोला आहे, 50 2 किलो. वेगवेगळा नाही मिळत ना. वेलची कसा भाव? 70 रुपये तोला आहे. ही बघा ना किती मोठी आहे. मोठीच आहे ना मस्त. मला 60 रुपये लावा, तुला पाहिजे. हे बरी किती घ्यायची तुला? काय चला मी पाव किलो कसा? 25 रुपये पाव, 100 रुपये किलो. घेऊ का घरी? द्या मला ही पाव किलो द्या. ही घे ना राई छोटीशी. ही राई एकदम छोटी आहे मस्त. शेंगाणे कसं किलो आहे? शेंगाणे 170 रुपये किलो आहे. तरी ते सगळे गरम मसाले पण आहेत. 10 रुपये घ्या ताई. पुढ्याला का आपल्याला इथे ह्या भांड्यांचं दुकान आहे. आणि इथे अजून ते सगळ्या दुकानामध्ये आपल्याला ते भेटेल. ते कप काढू, कप दाखव. थोडं पुढे आलं का इकडे पाय पुसण्याचं वगैरे दुकान आहे. जरा विचारूया पाय पुसणे कसं जोडी हे. हे पण मस्त आहे 3D डिझाईन वाले. हे कसे? 120 ला एक का जोडी? एक. तिथे वेगवेगळे पाय पुसणे चटाई पण आहेत. ओके. उरसामध्ये मिठाई पण आहे. हा खायची असेल ना तुम्हाला तर एक दुकान मिठाईचं आहे. प्लास्टिकची भांडी पण आहे तिथे. स्टीलची भांडी पण आहेत. डबे वाट्या वगैरे. इकडे प्लेट्स आहेत आणि कुकर आहेत. भाऊ खूप सारे कुकर आहेत, छोटे मोठे. तर मंडळी अशा प्रकारे मी तुम्हाला कुडूसचा उरूस दाखवलेला आहे. आणि बाजारात तुम्हाला तो भाव पण दाखवलेला आहे, कुठल्या वस्तूचा काय काय भाव आहे तो. तुम्हाला पण जायचं असेल ना तर लवकरात लवकर जा. हा उरूस जो असतो ना तो पावसाळ्यापर्यंत तरी असतो, म्हणजे अजून 15 दिवस तरी असणारच आहे. तर लवकरात लवकर जा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.